युद्ध म्हटलं की आपल्याला आठवतात इतिहासातले रामायण महाभारतातले युद्ध किंवा आजचं इराण इस्रायल युद्ध, हो ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की या पृथ्वीवर माणसांशिवाय असा एक जीव आहे जो अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठलाय आणि अगदी आपल्यासारखीच महायुद्ध लढतोय, तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. युगांडाच्या जंगलात सध्या चिंपांजींच्या 2 गटांमध्ये एक असं रक्तरंजित गृहयुद्ध सुरू आहे, ज्याने सायंटिस्टना सुद्धा हादरवून सोडले. कारण या युद्धात आतापर्यंत 28 चिंपांजीचा निर्घृण खून झालाय. पण कालपर्यंत एकत्र शिकार करणारे, एकमेकांचे केस विंचरणारे हे चिंपांजी अचानक एकमेकांचे दुश्मन का बनलेत? या जंगलातल्या युद्धाचा आपल्या मानवाच्या इतिहासाशी काय संबंध आहे आणि हे युद्ध नेमकं थांबणार केव्हा? सगळी स्टोरी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. हे युद्ध सुरू आहे आफ्रिकेतल्या युगांडा देशातल्या किबाले नॅशनल पार्कमध्ये. हे जवळपास 800 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं एक मोठं जंगल आहे, जिथे 1500 पेक्षा जास्त चिंपांजी राहतात. या जंगलामध्ये न्योन्गो नावाची एक टेकडी आहे. या टेकडीच्या नावावरूनच तिथल्या गटाला संशोधकांनी न्योन्गो गट असं नाव दिलं होतं. गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेतल्या मिशिगन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या गटावर संशोधन करतायत. सुरुवातीला हा गट चिंपांजीच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि सुसंस्कृत गट मानला जात होता. जवळपास 200 चिंपांजी इथे एकाच राजाच्या छत्राखाली राहायचे, एकत्र शिकार करायचे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण 2015च्या आसपास या मोठ्या साम्राज्याचे 2 तुकडे झाले, सेंट्रल क्लस्टर आणि वेस्टर्न क्लस्टर. शास्त्रज्ञांनी पाहिलं की 2014 पर्यंत ही चिंपांजी एकमेकांच्या क्लस्टरमध्ये सहज ये जा करायचे. पण हळूहळू त्यांच्यातलं बोलणं, एकमेकांची ग्रूमिंग करणं आणि एकत्र जेवणं कमी झालं. 21 जून 2015ला संशोधक एरॉन सँडल यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं. वेस्टर्न क्लस्टरच्या चिंपांजींनी अचानक जेव्हा सेंट्रलवाल्यांचा आवाज ऐकला तेव्हा ते अजिबात घाबरले नाहीत. त्याऐवजी ते अत्यंत शांत झाले. ते एकमेकांना स्पर्श करून सांत्वन देऊ लागले आणि मग अचानक त्यांनी सेंट्रलवाल्यांवर हल्ला केला. हे वागणं म्हणजे माणसातल्या गनिमी काव्यासारखं होतं. 2018 पर्यंत या दोन्ही गटांनी आपापल्या सीमा ठरवल्या. जो कोणी सीमा ओलांडून येईल त्याला जिवंत सोडायचं नाही, असा अलिखित नियमच बनला होता. पण त्यांच्यातला हा संघर्ष का पेटला हे कोणालाच कळेना. वर्षानुवर्ष या चिंपांजींवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी सुद्धा हे अजबच होतं. पण जेव्हा त्यांना विचारलं की काय कारण असू शकतात या युद्धाची, तेव्हा त्यांनी 3 कारणं सांगितली. ज्यातलं पहिलं कारण आहे लोकसंख्या विस्फोट आणि अन्नाची कमतरता. जेव्हा चिंपांजींची संख्या 200च्या वर गेली तेव्हा संसाधनं कमी पडायला लागली आणि स्वतःच्या वर्चस्वासाठी हे चिंपांजी एकमेकांशी स्पर्धा करायला लागले. दुसरी गोष्ट अशी झाली की माद्यांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि आपली वंश परंपरा पुढे नेण्यासाठी सगळ्या नरांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली. तिसरी गोष्ट अशी झाली की 2014मध्ये श्वसनाचे आजार आणि इतर कारणांमुळे 5 प्रभावशाली वयस्कर नर आणि एका मादीचा मृत्यू झाला. हे तेच चिंपांजी होते जे संपूर्ण गटाला एकत्र बांधून ठेवत होते. त्यांच्या मृत्यूनंतर जणू काही या साम्राज्याचं संविधानच संपलं आणि सत्तेसाठी भांडणं सुरू झाली. नवीन आलेला जॅक्सन नावाचा अल्फा नर जुन्या नेत्याइतका अनुभवी नव्हता, त्यामुळे तणाव जास्त वाढला. चिंपांजी कम्युनिटीमध्ये सुद्धा नेता हा शब्द वापरला जातोय हे आश्चर्यच आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा आपल्यासारखी पद्धत आहे. बरं, असं युद्ध पहिल्यांदाच घडतंय का? तर नाही. 1970च्या दशकात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जेन गुडॉल यांनी टांझानियामध्ये असंच काहीतरी पाहिलं होतं, ज्याला 4 इयर वॉर म्हणजे 4 वर्षांचं युद्ध म्हटलं जातं. जेन यांनी लिहिलं होतं की मला वाटलं होतं चिंपांजी माणसांपेक्षा चांगले आहेत, पण मला समजलं की त्यांच्यातही एक अत्यंत क्रूर आणि निर्दयी बाजू दडलेली आहे. चिंपांजीच्या स्वभावातच युद्ध करण्याची, गटबाजी करण्याची आणि हिंसा करण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. युगांडातलं हे युद्ध इतकं निर्दयी होतं की याचं उदाहरण म्हणजे बेसी नावाची मादी चिंपांजी. 2019मध्ये तिच्याच जुन्या साथीदारांनी तिच्यावर भीषण हल्ला केला. तिला इतकं मारलं की त्यात तिचा मृत्यूच झाला. आता या युद्धाचा आणि मानवाचा संदर्भ जोडला जातोय. शास्त्रज्ञ असं म्हणतात की चिंपांजी आणि मानवांचे पूर्वज 6 कोटी वर्षांपूर्वी एकच होते. न्योन्गोमध्ये जे घडतंय ते मानवाच्या सुरुवातीच्या इतिहासाचा एक आरसाच आहे. माणसाच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा तो अन्नासाठी आणि जमिनीसाठी असाच टोळ्या बनवून एकमेकांचे गळे कापत असेल. कारण जेव्हा भाषेशिवाय, धर्माशिवाय किंवा कोणत्याही राजकीय विचारधारेशिवाय मानव राहत होते तेव्हा ते कशासाठी लढत होते हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आता प्रश्न असा आहे की युगांडामध्ये सुरू असणारं हे युद्ध कधी संपणार आहे? तर सध्या वेस्टर्न क्लस्टरवाले जास्त आक्रमक असून त्यांनी सेंट्रल क्लस्टर गटाची संख्या निम्म्यावर आणली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की हे युद्ध तेव्हाच थांबेल जेव्हा एक गट पूर्णपणे नष्ट होईल किंवा ते इतके लांब जातील की एकमेकांचा संपर्कच तुटेल. पण सध्या तरी हे गृहयुद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. म्हणूनच याला चिंपांजींच्या इतिहासातलं सर्वात रक्तरंजित युद्ध असं म्हटलं जात आहे. कारण इथे सुद्धा भाऊ एकमेकांच्या जीवावर उठलेले बघायला मिळतात. तुम्ही कधी ऐकलं होतं का अशा पद्धतीचं युद्ध? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रोमांचक माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.